देशातील 23 लाख कर्मचारी सरकारी कर्मचाऱ्यांच्या जिव्हाळ्याची आहे। 2004 पासून नोकरीत रुजू झालेल्या सगळ्या कर्मचाऱ्यांना पेन्शन मिळणार आहे। पुढील आर्थिक वर्षाच्या सुरुवातीलाच म्हणजेच 1 एप्रिल 2025 पासून केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांसाठी लागू होणाऱ्या युनिफाईड पेन्शन स्कीमला मंजुरी दिली आहे। या योजनेनुसार जर एखाद्या कर्मचाऱ्याने किमान 25 वर्ष काम केलं असेल तर त्याला निवृत्तीपूर्वीच्या वर्षाच्या सरासरी पगाराच्या किमान 50% निश्चितपणे मिळतील। तर पेन्शन धारकाचा मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबाला मृत्यूच्या वेळेस मिळालेल्या पेन्शनपैकी 60% रक्कम मिळते। जर 10 वर्षांनी नोकरी सोडली तर कर्मचाऱ्यांना 10,000 रुपये पेन्शन मिळेल आणि कर्मचाऱ्यांना एनपीएस किंवा मग यूपीएस यापैकी एक निवडण्याचा पर्याय देखील दिला जाईल। तर 23 लाख कर्मचाऱ्यांना याचा मोठा फायदा होतोय। केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी आहे। 2004 पासून नोकरीमध्ये रुजू झालेल्या सगळ्याच कर्मचाऱ्यांना पेन्शन मिळेल। पुढील आर्थिक वर्षाच्या सुरुवातीलाच म्हणजे 1 एप्रिल 2025 पासून केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांसाठी लागू होणाऱ्या युनिफाईड पेन्शन स्कीमला मंजुरी देण्यात आली आहे। या योजनेनुसार जर एखाद्या कर्मचाऱ्यानं किमान 25 वर्ष काम केलं असेल तर त्याला निवृत्तीपूर्वीच्या वर्षाच्या सरासरी पगाराच्या किमान 50% निश्चितपणे मिळतील। पेन्शनधारकाचा जर का मृत्यू झाला तर कुटुंबाला मृत्यूच्या वेळी मिळालेली पेन्शनपैकी 60% रक्कम मिळते। आणि या संदर्भात पेन्शन विषयाचे अभ्यासक विश्वास उडगे सर आहेत आपल्यासोबत। सर, एनडीटीव्ही मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे। आपण पाहतोय केंद्र सरकारने एक अतिशय महत्त्वाचा निर्णय घेतलाय। जुन्या पेन्शन योजनेपेक्षा आताची म्हणजेच काल जी युनिफाईड पेन्शन योजना आणली आहे ती किती वेगळी आहे, सविस्तर विश्लेषण। सरकारचा हा आत्ताचा जो निर्णय आहे तो राज्य सरकारांमध्ये विशेष करून काँग्रेसपणित राज्य सरकार जिथे आहे त्यांनी जुनी पेन्शन स्कीम लागू केली आणि त्यानंतर सर्वच राज्यांमध्ये कर्मचारी आम्हाला जुनी पेन्शन स्कीम म्हणजे ओल्ड पेन्शन स्कीम लागू करा ही मागणी करतायत। महाराष्ट्र राज्यात सुद्धा ही मागणी महाराष्ट्र राज्याचे कर्मचारी करतायत। आता मुद्दा असा आहे, याला प्रतिक्रिया म्हणून आताच्या सरकारने आम्ही 2004 पासून लागू असलेली एनपीएस म्हणजे याची बाजार नियंत्रित अशा तऱ्हेची पेन्शन स्कीम आहे, खरं म्हणजे ती गुंतवणूक योजना आहे, याला पर्याय म्हणून आता युनिफाईड पेन्शन योजना किंवा युनिफाईड पेन्शन स्कीम ही लागू केली आहे। आता ह्याच्यामध्ये वरवर दिसायला ही युनिफाईड पेन्शन स्कीम ही ओपीएस सारखी दिसते, पण ती ओपीएस नाहीये हे पहिल्यांदा आपण समजावून घेऊया। आता ती फायद्याची आहे किंवा नाही याचा ऑप्शन हा 23 लाख कर्मचारी जे केंद्र सरकारचे आहेत त्यांना हे सरकार देणार आहे आणि मला वाटतं 1 मे 2025 पासून ही योजना लागू होणार आहे। केंद्रीय कॅबिनेटने कालच त्याला रात्री मंजुरी दिली आहे हे आपण सगळ्यांना सांगितलेलं आहे। पण मूळ मुद्दा असा की एनपीएस जी 2004 पासून लागू झाली ती महागाई भत्त्याला जोडलेली नाहीये आणि ती गुंतवणूक योजना आहे आणि ती जुन्या पेन्शन स्कीम एवढी चांगली नाहीये म्हणून लोक त्याचा विरोध करतायत। आता मुद्दा असा की याच्यावरती सरकारने नवीन उपाय जो काढलाय तो 50% शेवटचं जे वेतन आहे म्हणजे निवृत्तीच्या वर्षामध्ये शेवटचे 12 महिन्यांची जर सरासरी काढली तर मूळ पगाराच्या 50% आम्ही बेसिक पेन्शन देऊ असं आता सरकार म्हणतं आणि त्याला ते युनिफाईड पेन्शन स्कीम असं नाव देतात। पण ही तरी स्कीम महागाई भत्त्याला जोडलेली आहे का, तर याच्यावरती माझं पहिलं ऑब्झर्वेशन असं आहे की महागाई भत्त्याला जोडलेली नाहीये। याचं कारण आता जो वर्तमानपत्रातून विशेष करून इकॉनॉमिक टाइम्स मध्ये आलेले तपशील जे आहेत हे जर नीटपणे बघितले तर सरकार 10% कर्मचाऱ्यांच्या पगारातून कापून घेते आणि स्वतःचे 14% हे जमा करते एका एनपीएसच्या फंडामध्ये। पण आता सरकारने असं म्हटलंय आम्ही हे 14%च्या ऐवजी 18.5% एवढे जमा करू आणि हे वरचे जे 4.5% आहेत हे 4.5% साधारणपणे दरवर्षी 6,800 कोटीचा बजेटमध्ये बोजा असेल। याही वर्षी आम्ही घेऊ, पुढच्याही वर्षी घेऊ, दरवर्षी घेऊ असं सरकारचं आत्ताचा कॅबिनेटचा निर्णय आहे। याच्यातून ते असं सांगू पाहतायत की आम्ही 2004 पासून जे निवृत्त झालेले नोकरीत असलेले 23 लाख कर्मचारी आहेत त्यांना आम्ही
पेन्शन देऊ शकतो आणि ती ओपीएस सारखी असेल पण ओपीएस नसेल असं सरकारचं स्पष्टपणे म्हणणं आहे. ओपीएस सारखी ही ती नाही आहे हे तर स्पष्ट आहे, पण दिसायला असं दिसतंय की 50% बेसिक पेन्शन मिळणं, कुटुंब वेतन मिळणं म्हणजे कर्मचाऱ्याच्या मृत्यूनंतर, आणि मग त्याच्यावरती महागाई भत्ता असेल की नाही हे त्यांनी म्हटलेलं नाहीये. पण ते जेव्हा कर्मचारी मृत पावतो तेव्हा त्याला मिळत असलेल्या पेन्शनच्या 60% पेन्शन ही कुटुंबाला मिळेल असं म्हटलेलं आहे. पण मुळामध्ये या दोन्ही पेन्शन योजना म्हणजे एनपीएस आणि युपीएस या दोनही बाजार नियंत्रित असतील. केंद्र सरकार त्यांच्याकडे जमलेले 10% कर्मचाऱ्यांचे अधिक स्वतःचे 18% 18.5% हे म्युच्युअल फंडांना, मला वाटतं जवळजवळ 12 म्युच्युअल फंड निर्धारित आहेत. ते पीएफआरडी ऍक्ट प्रमाणे काम करतात. केंद्र सरकारकडून आलेला हा जो एकत्रित पैसा म्युच्युअल फंडांना जातो तो बाजारात गुंतवला जातो आणि त्यानंतर ते फंड जे ऑपरेट करतात त्यांना सरकार पैसा पुरवतं आणि पीएफआरडी ऍक्ट म्हणजे पेन्शन फंड रेग्युलेटरी अथॉरिटी ही त्याच्यावरची नियामक संस्था आहे. मार्केटमध्ये जी म्युच्युअल फंड काम करतात त्याच्यावरती सिक्युरिटी एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया म्हणजे सेबी ही नियामक संस्था आहे. पण पेन्शन अथॉरिटी आहे, ती पेन्शन अथॉरिटी ही या संदर्भामध्ये नियामक संस्था आहे. मुद्दा असा की आपण सर्वांनी लक्षात घ्यावं, आता सरकार म्हणतं की एनपीएस हवं का युपीएस हवं हे 23 लाख लोकांनी ठरवावं. 23 लाख लोकांना आता ऑप्शन देण्यात येईल. त्यामुळे दोनही जरी संस्था, दोनही जरी स्कीम बाजार नियंत्रित असतील तर सरकारने एनपीएस काय किंवा युपीएस काय हे लोकांनी का स्वीकारावं. लोकांची मागणी जर ओपीएस असेल तर कर्मचारी संघटनांचे नेते निश्चितपणे सरकारच्या एनपीएस ला विरोध करतात, तसं युपीएस ला सुद्धा विरोध करतील. माझ्या माहितीप्रमाणे आज महाराष्ट्र सरकारचं कॅबिनेट सुद्धा बसणार आहे आणि 29 तारखेपासून महाराष्ट्र सरकारच्या कर्मचाऱ्यांचा जो नियोजित संप आहे, इनडेफिनिट स्ट्राईक आहे, हाही स्ट्राईक टाळण्याच्या दृष्टीने शिंदे सरकार प्रयत्न करेल. पण शेवटी केंद्र सरकारची सोमनाथन कमिटीची ही योजना ही महाराष्ट्र सरकार किंवा राज्य सरकार लागू करणं असा त्याचा अर्थ आहे. आणि ही युपीएस किंवा एनपीएस याचं ऑप्शन देणं हे कर्मचाऱ्यावरती सोडण्यात येईल. पण दोन्ही मिळून जर बाजार नियंत्रित असतील आणि दोन्ही मिळून जर महागाई भत्त्याच्या निर्देशांकाला जोडलेली पेन्शन नसेल तर तुम्ही 50% द्या किंवा आणखीन काही द्या तरी ती फायद्याची नाहीये. कारण सोशल सिक्युरिटी म्हणून, सामाजिक सुरक्षितता म्हणून जी 2004 पूर्वी जी पेन्शन होती त्या पेन्शनचा आग्रह केंद्रातले 23 लाख कर्मचारी आणि राज्यांमधून काम करणारे 70 लाख कर्मचारी त्याचा आग्रह धरतायत. आणि केवळ राजकीय दृष्ट्या काँग्रेसने हे अंमलात आणण्याचा निर्णय घेतल्यामुळे त्याला प्रत्युत्तर म्हणून आता केंद्र सरकार आपल्या बजेटमधून 6,800 कोटी अधिक असे काहीतरी एक बजेट प्रोव्हिजन करणं आणि त्यातून असं सांगणं की आम्ही तुम्हाला ओपीएस एवढी रक्कम युपीएस मध्ये देऊ, हे मला असं वाटतं हास्यास्पद होईल. किंबहुना हे सोशल सिक्युरिटी म्हणून, सामाजिक सुरक्षितता म्हणून 60 नंतर निवृत्ती वेतन आणि कुटुंब निवृत्ती वेतन याला महागाई भत्त्याशी जोडलेली ती असणं आवश्यक आहे. ती पूर्वी 2004 पूर्वी होती, ती पुन्हा रिस्टोर करणं ही अत्यंत आवश्यक आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की एनपीएस प्रमाणेच ही एक दुसरी फसवणूक होईल. बाजार नियंत्रित कोणतीही गोष्ट ही ऍश्युअर्ड म्हणजे सुरक्षित असूच शकत नाही. त्याची गॅरंटी पंतप्रधान मोदींनी देऊ नाहीतर शिंदे साहेबांनी देऊ, म्हणजे कोणत्याही मुख्यमंत्र्यांनी देऊ किंवा पंतप्रधानांनी देऊ, पंतप्रधानांची गॅरंटी आणि शिंदे साहेबांची गॅरंटी मार्केट मान्य करत नाहीत. कारण एनपीएस असो किंवा युपीएस असो हे मार्केट नियंत्रित असेल आणि या मार्केटमध्ये युटीआय म्युच्युअल फंड, रिलायन्स म्युच्युअल फंड, स्टेट बँक म्युच्युअल फंड असे साधारणपणे 12 एक म्युच्युअल फंड हा संपूर्ण एनपीएस किंवा युपीएसचा पैसा हाताळतील. याच्यामध्ये कर्मचाऱ्यांना बाजारावरती अवलंबून राहावं लागेल. बाजार वरती पण जात असतो, बाजार खाली पण जात असतो. सरकार कितीही म्हणालं परिपत्रक काढून जीआर कडून की आम्ही तुमचा ओपीएस एवढा पैसा सुरक्षित ठेवू, तर या म्हणण्याला काहीही अर्थ नाही. अर्थातच सर, आपण पाहतोय खरं तर ही नवीन पेन्शन योजना आहे, मात्र या योजनेमुळे कर्मचाऱ्यांचं समाधान होईल का, तुम्हाला काय वाटतंय? माझं स्पष्ट मत आहे समाधान होण्यासारखं काही नाहीये. त्याच्यामध्ये मार्केट बाजार नियंत्रित
ही स्कीम असल्यामुळे पेन्शन कोण देणार? पेन्शन सरकार देणार का बाजार देणार? सरकारचे आणि कर्मचाऱ्यांचे पैसे बाजाराकडे वळते केल्यानंतर बाजारच पेन्शन देणार आणि बाजार तुम्हाला ऍश्युअर्ड पेन्शन देऊ शकत नाही. बाजार ऍश्युअर्ड म्हणजे गॅरंटीड पेन्शन देऊ शकत नाही. मोदींच्या गॅरंटी किंवा शिंदेच्या गॅरंटी या बाजार मान्य करत नाहीत. हे सर्वसामान्य सरकारी कर्मचारी, नेते यांना पूर्णपणे माहीत आहे आणि म्हणून त्यांचा संप 29 तारखेपासून आहे. तो त्यांनी चालू ठेवावा का विड्रॉ करावा हा त्यांचा प्रश्न आहे. पण कोणताही जाणकार नेता आणि कर्मचारी सरकारच्या युपीएसला आणि एनपीएसला आता बोलणार नाही. हा प्रश्न बँकांमध्ये 2010 पासून लागू आहे. हा प्रश्न LIC मध्ये 2009 पासून लागू आहे. हा प्रश्न केंद्र सरकार आणि राज्य सरकारमध्ये 2004 पासून प्रलंबित आहे. त्यामुळे या देशामध्ये 90 लाख सरकारी कर्मचारी आणि पब्लिक सेक्टर किंवा बँका वगैरे धरल्या तर साधारणपणे 1.5 कोटी लोक आज ओपीएसची मागणी करतात. त्याच्यावरती निवडणुकीचा हंगाम असल्यामुळे लोकांना मतासाठी तयार करणं याकरता त्यांना अशा तऱ्हेच्या बाजार नियंत्रित योजना सरकार पुढे आणतं आणि बाजार आपली गॅरंटी म्हणजे सोशल सिक्युरिटीची गॅरंटी बाजार कधीच घेणार नाही, कधीच घेत नसतं. तुमच्या GR ला काहीही किंमत नाही. मुळात प्रश्न असा आहे की सेंट्रल पे कमिशन मध्ये 2004 पूर्वी जशी जुनी पेन्शन स्कीम म्हणत होती तीच सामाजिक सुरक्षितता आहे आणि त्याच्यातच कुटुंब नियोजनाची पण कुटुंब वेतनाची पण सुरक्षितता आहे. ती पुन्हा देणं आणि याकरता बजेटमध्ये तरतूद करणं हा महत्वाचा टप्पा आहे. आणि दुसरी गोष्ट, असंघटित वर्गासाठी सुद्धा केंद्र सरकारने सामाजिक सुरक्षा योजना आणणं ही आता काळाची गरज आहे. किमान प्रत्येक सिनियर नागरिकांना 10,000 रुपयाची पेन्शन ही मिळणं फार आवश्यक आहे आणि केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांना सेंट्रल पे कमिशन जो होता त्याप्रमाणे पेन्शन मिळणं आवश्यक आहे असं माझं स्पष्ट मत आहे. अर्थातच सर, NPS, OPS आणि UPS मध्ये नेमका किती फरक आहे? OPS ही कर्मचाऱ्याला 60 नंतर किंवा 58 वयानंतर मरेपर्यंत महागाई भत्ता निर्देशांकाला लागून असलेली पेन्शन जी आहे ती आहे. याचा अर्थ असा, निवृत्तीच्या शेवटच्या वर्षामध्ये 12 महिन्याचा सरासरी पगार नव्हे तर 50% मूळ वेतन हे बेसिक पेन्शन बनतं. या बेसिक पेन्शनवरती नोकरीत असताना जो महागाई भत्ता मिळतो तसाच तो 50% बेसिक पेन्शनवरती चालू राहतो मरेपर्यंत. ही त्याची पेन्शन बनते आणि त्यानंतर त्या कर्मचाऱ्याच्या मृत्यूनंतर कुटुंबाला सुद्धा कुटुंबाची पेन्शन मिळते. ही OPS आहे. आता त्यातले हे 2 मुद्दे फक्त त्यांनी UPS मध्ये धरले, परंतु महागाई भत्ता निर्देशांक धरलेला नसल्यामुळे ती अर्थातच आत्ताची UPS ही OPS पेक्षा कमीच असणार आहे. आणि NPS काय किंवा UPS काय, आता ह्या ज्या 2 योजना ज्या आहेत या बाजार नियंत्रित असल्यामुळे बाजार महागाई भत्त्याचा विचार करत नाही. बाजार महागाई भत्ता आणि इन्फ्लेशन याचा विचार करत नाही. याकरता सरकार असं म्हणतं आम्ही फंडिंग करू, पण ते फंडिंग जरी केलं तरी ते OPS एवढं असू शकत नाही. आणि म्हणून माझं म्हणणं की शेवटच्या वर्षाचा 50% बेसिक पेन्शन करून जर महागाई भत्ता लागू केला नाही तर ती निश्चितच NPS काय किंवा UPS काय ही OPS पेक्षा कमीच असणार आहे आणि ती सामाजिक सुरक्षितता नसणार आहे. हे मी तुम्हाला फरक करून सांगितला. रकमेमध्ये सुद्धा आणि सोशल सिक्युरिटी या संकल्पनेच्या पलीकडे जाऊन बाजारावरती केंद्र सरकारचा जास्त विश्वास आहे. बाजारावरती सर्वसामान्य लोकांनी विश्वास ठेवण्याची गरज नाही असं माझं स्पष्ट मत आहे. निश्चितच सर, आपण पाहतोय आता राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे, तो म्हणजे ही पेन्शन योजना फक्त केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठीच आहे की मग येणाऱ्या काळात राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना देखील ही योजना लागू केली जाऊ शकते? हो, आजच मला वाटतं महाराष्ट्र सरकारच्या मंत्रिमंडळाची मीटिंग आहे आणि केंद्र सरकारने काल रात्री जसा निर्णय घेतला तसा शिंदे सरकार पण निर्णय घेईल. कारण शिंदे सरकारने हे मागच्या वेळेस म्हणजे सरकारी कर्मचाऱ्यांनी संप केला तेव्हा त्यांनी अशाच तऱ्हेचं आश्वासन दिलं होतं, परंतु त्यांनी गव्हर्नमेंट रिझोल्युशन म्हणजे GR काढला नव्हता. आता तो GR काढावा याकरता सरकारी म्हणजे महाराष्ट्र सरकारच्या मला वाटतं 13 लाख कर्मचाऱ्यांनी संप पुकारलाय. तो मागे घेण्यात यावा याकरता आज मंत्रिमंडळाची मीटिंग होईल आणि जसं केंद्र सरकार म्हणतं तसंच राज्य सरकार पण म्हणणार आहे
पण लोकांनी ते स्वीकारावं की नाही हा प्रश्न कर्मचारी नेत्यांवरती आणि लोकांवरती आपण सोपवला पाहिजे. कारण संपत ते करतायत. पण मी एक याचा अभ्यासक म्हणून मी स्वतः बँक कर्मचाऱ्यांच्या पेन्शन जेव्हा निर्माण झाली 1993 साली, त्यापूर्वी 5 वर्ष आम्ही लढा दिला. त्यातून हा पेन्शनचा प्रश्न बँक कर्मचाऱ्यांना जो मिळालाय तोही आता बंद झालाय 2010 पासून. त्यामुळे तिथेही जवळजवळ 4 लाख बँक कर्मचारी ओपीएसची मागणी करतायत. आणि म्हणून बँक कर्मचारी असो, इन्शुरन्स कर्मचारी असो, केंद्र सरकारचे कर्मचारी असो, महाराष्ट्र राज्य सरकारचे कर्मचारी असो, सर्वांना एनपीएस नको, यूपीएस पण नको, सर्वांना ओपीएस हवी. हा मूलभूत मुद्दा लक्षात घ्या. आणि आत्ताचं जे सरकार आहे एनडीए सरकार हे ओपीएस देत नाहीये आणि ती देऊ नये म्हणून ते पर्यायी यूपीएस नावाची गोष्ट ती पुन्हा बाजार नियंत्रित असेल. म्हणजेच मोदीची गॅरंटी किंवा शिंदेची गॅरंटी ही चालणार नाही. कारण ते महागाई भत्त्यासहित या निवृत्ती वेतन जे आहे हे द्यायला तयार नाहीयेत. हे कृपया लक्षात घ्यावे. त्यामुळे महाराष्ट्र सरकारचा निर्णय होईल, पण तो निर्णय केंद्र सरकारचाच आपल्या तोंडाला पानं पुसणारे असेल. हे सरकारी कर्मचारी आणि केंद्र सरकारचे कर्मचारी यांनी लक्षात घ्यावा. आज हा प्रश्न साधारणपणे मला वाटतं 90 लाख केंद्र सरकारचे आणि राज्य सरकारचे कर्मचारी मिळून सर्वांची संख्या 90 लाख आहे. बँक कर्मचारी, इन्शुरन्स कर्मचारी किंवा अन्य काही एमएससीबीचे कर्मचारी यांचाही हा प्रश्न आहे. आणि माझा अंदाजे 1.5 कोटी लोकांचा हा ओपीएसचा प्रश्न आहे. सर, आपण पाहतोय अनेकदा आपण बघितलं एखादं नवीन सरकार आलं तर मग जुन्या सरकारच्या सगळ्या योजना असतात त्या बंद केल्या जातात. मात्र ही पेन्शन योजना तरी कायम राहील असं वाटतं का, की मग सरकार बदललं की ही पेन्शन योजना देखील बदलली जाईल? एक लक्षात घ्या, बाजारातले म्युच्युअल फंड यांच्याकडे सरकारचा पैसा वळता होणार आहे. म्युच्युअल फंड बाजारामध्ये किती वर्ष टिकतात हा एक यक्ष प्रश्न आहे. एकेकाळी युटीआय म्युच्युअल फंड जेव्हा पेन्शन हाताळत होतं, म्हणजे पीएफआरडीए कायदा 2008 साली आला आणि तेव्हा चिदंबरम सरकार होतं, त्यांनी सांगितलं हा एनपीएसचा पैसा हा पीएफआरडीए मार्फत, म्हणजे तो त्यांचा गव्हर्निंग बॉडी असेल आणि युटीआय म्युच्युअल फंड, रिलायन्स म्युच्युअल फंड, स्टेट बँक म्युच्युअल फंड हे हाताळतील. आज बघतोय आपण जवळजवळ 40-42 म्युच्युअल फंड आहेत, पण त्यापैकी 12 म्युच्युअल फंड हा एनपीएसचा पैसा किंवा यूपीएसचा पैसा हाताळणार आहेत. आता म्युच्युअल फंड सुद्धा बंद होताना आपल्याला दिसत आहेत, मोठे मोठे म्युच्युअल फंड. त्यामुळे लोकांचा पैसा, सरकारचा पैसा, म्हणजे मूळ पगारातून 10% तुमचे आणि सरकारचे आता 18.5% जातील, पण ते वळते होणार बाजाराकडे. शेवटी पैसा कोण हाताळणार आहे? म्युच्युअल फंड. आणि शेअर बाजार हा एक सट्टा बाजार आहे, हे आपण सातत्याने बघतोय. आणि या सट्टा बाजारामध्ये काही मोठे ब्रोकर्स हा लाखो कोटी रुपये जो जगभरचा येतो, त्यात आपलाही पैसा म्हणजे पेन्शन फंडाचा पण पैसा जो येतो, याच्यावरती बाजाराचा सेन्सेक्स आता वरती जातोय. म्हणून बाजार नियंत्रित काहीही आता टिकत नाहीये, हे लक्षात घ्या. बाजार कोसळताना लाखो कोटी रुपयाचं नुकसान होतं, बाजार पुन्हा वरती येतो. पण मोठ्या कॉर्पोरेट कंपन्या तुमच्या माझ्या पैशातून मोठा धंदा करतात आणि म्हणून कॉर्पोरेट्सना वापरायला मिळावे पैसे म्हणून लाखो कोटी रुपये केंद्र सरकार आणि राज्य सरकार कर्मचाऱ्यांच्या पगारातून कापून आणि स्वतःच्या बजेटमधून देऊन ते बाजारातल्या कॉर्पोरेट्सचे खिसे भरतायत. कृपया हे लक्षात घ्यावं. याच्याऐवजी पूर्वी केंद्र सरकार किंवा राज्य सरकार सेंट्रल पे कमिशन प्रमाणे जे पेन्शन देत असे किंवा वेतन देतं, याच पद्धतीने सरकारने ते हाताळावेत. हा, सरकारने आपले फंड कुठे गुंतवावे हा सरकारचा प्रश्न आहे, परंतु सरकारने आमची पेन्शन, लोकांची पेन्शन ही बाजार नियंत्रित करणं, या बाजारावरती कोणीही विश्वास ठेवण्याची गरज नाही, असं किमान ह्या 1.5 कोटी लोकांनी मत करणं आवश्यक आहे. कारण जो बाजारावरती अवलंबून राहिला तो फसला, असं समजण्याची गरज आहे. आणि म्हणून राज्य सरकारी योग्य पद्धतीने संपावर आहेत आणि केंद्र सरकार किंवा बँक कर्मचारी, बँक अधिकारी, एलआयसी कर्मचारी, बँक अधिकारी, एमएससीबी कर्मचारी आणि एमएसबी अधिकारी हे योग्य मार्गाने आम्हाला ओपीएस हवं ही मागणी करतायत. ते योग्य आहे आणि त्यांना आता केवळ निवडणुकीचा हंगाम आहे म्हणून आम्ही एनपीएसच्या पर्यायाच्या ऐवजी यूपीएसचा पर्याय देतो असं सांगणं हे अत्यंत फसवं आहे. अर्थातच. सर, नव्या पेन्शन योजनेमध्ये कर्मचाऱ्यांनी नेमकी कोणती काळजी घ्यायला हवी असं तुम्हाला वाटतंय? आता काळजी घेण्याचा भाग म्हणून संघटनांनी
निवृत्ती वेतन ओपीएस प्रमाणे असावं आणि पेन्शन स्कीम जी आहे म्हणजे निवृत्तीनंतर एखाद्या कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्यानंतर कुटुंब फॅमिली पेन्शन स्कीम जी आहे ती ओपीएस प्रमाणे असावी, ही मागणी कर्मचारी संघटनांनी या 1.5 कोटी लोकांच्या हिताची आहे हे मान्य करून ती जी भूमिका घेतलीये ती योग्य आहे. आणि म्हणून कर्मचारी संघटनांची भूमिका ही कर्मचारी आणि कामगार हितेशी आहे. मी पुढे जाऊन सांगतो, केंद्र सरकारला आणि राज्य सरकारांना संघटित वर्गाला तुम्ही हे देत असताना असंघटित वर्गाला सुद्धा तुम्ही किमान 10,000 पेन्शन द्यावी. ज्याचं वय 60च्या पुढे, तो शेतकरी, तो कष्टकरी कामगार, तो कॉन्ट्रॅक्ट एम्प्लॉई हा या देशाचा नागरिक आहे. याच्यासाठी सुद्धा केंद्र सरकार आपल्या बजेटमधून किमान 10,000 पेन्शन देणार की नाही, हा पण प्रश्न या ठिकाणी संघटित वर्गाने पण निर्माण करणं आवश्यक आहे. असंघटित वर्गाने सुद्धा ही मागणी करणं आवश्यक आहे, हे मी पुढे जाऊन सांगू इच्छितो. त्यामुळे कर्मचारी संघटना आता कर्मचाऱ्यांच्या भवितव्याच्या सुरक्षेसाठी जी ओपीएसची मागणी करतात ती अतिशय योग्य आहे. ती त्यांनी लावून धरावी आणि केंद्र सरकार किंवा राज्य सरकारच्या आश्वासनाला भूलू नये, एवढीच जाहीर विनंती आहे. सर, एक अगदी शेवटचा प्रश्न, या योजनेचा लाभ पीएसयू बँकेच्या कर्मचाऱ्यांना पण मिळेल का? प्रश्न असा आहे, ही योजना चांगली नाहीये हे माझं पहिलं मत आहे. पण सरकार काय करेल, जे केंद्र सरकारने एकदा लागू केली की मग ती ते इंडियन बँक्स असोसिएशनला सांगेल, तुम्ही 2010 नंतर नव्याने आलेले बँक कर्मचारी, मग ते अधिकारी असतील किंवा कर्मचारी असतील, मुख्यतः अधिकारी जास्त आलेले कर्मचारी जवळजवळ रिक्रुटमेंट नाहीच गेले 10 वर्षात. त्यामुळे बँक अधिकारी आणि इन्शुरन्स अधिकारी यांना सांगण्यात येईल की तुम्ही जे एनपीएस मध्ये आहात तुम्हाला आम्ही ओपीएस लागू करतो. मुळात प्रश्न असा आहे, बँकांमधली पेन्शन आणि इन्शुरन्स मधली पेन्शन ही त्यांच्या 50% प्रॉव्हिडंट फंडातून निर्माण झालेली आहे. त्याच्यातून त्यांचे पेन्शन फंड बँकांमध्ये स्वतःचे आहेत, ती त्यांनी का बंद केली हाच खरा प्रश्न आहे. आणि म्हणून प्रॉव्हिडंट फंड 50% सरेंडर करून बँकांमध्ये जे पेन्शन आलेली आहे ती त्यांनी पुन्हा चालू करावी. याकरता बँकांमधली योजना ही केंद्र सरकारच्या तत्वावरती जरी असली, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या तत्वावरती जरी असली, तरी ती प्रॉव्हिडंट फंडाच्या 50% प्रॉव्हिडंट फंडाच्या ऐवजी त्यांना केंद्र सरकारप्रमाणे पेन्शन मिळते आणि ती त्यांच्या पैशातून मिळते, त्याच्यावरती महागाई भत्ता मिळतो, ती अधिक चांगली आहे. ती सरकारने आता 2010 पासून बँक कर्मचाऱ्यांना वाटाघाटी करून लागू करावी, असं मी तरी बँक कर्मचाऱ्यांचा माजी सेक्रेटरी म्हणजे ऑल इंडिया बँक एम्प्लॉईजचा माजी सेक्रेटरी म्हणून सांगू इच्छितो आणि ऑल इंडिया बँक ऑफिसर असोसिएशन नेता म्हणून पण मी सांगू इच्छितो की बँक कर्मचाऱ्यांची 1993ची पेन्शन ही आता 2010 नंतर जी बंद झालीये ती सगळ्या नवीन ऑफिसर्सना लागू करावी, हा त्याच्यावरचा योग्य उपाय आहे. यूपीएस लागू करणं ही बँक कर्मचारी, बँक ऑफिसर्स किंवा इन्शुरन्स कर्मचारी, इन्शुरन्स मुळीच स्वीकारणार नाहीत. निश्चितच सर, त्यामुळे आता या पेन्शन योजनेनंतर खरं तर विधानसभेच्या निवडणुकांवरती काही परिणाम होतोय का हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं असेल. अत्यंत सोप्या आणि साध्या पद्धतीनं तुम्ही सगळ्या प्रेक्षकांपर्यंत हे विश्लेषण पोहोचवलं, त्यासाठी खूप खूप धन्यवाद. धन्यवाद.